नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय हे साबुदाण्याचे फ्राई स्टिक। हे एकदम मस्त लागतात आणि उपवासाला सुद्धा आपण हे खाऊ शकतो। त्यासाठी ना 1 कप भिजवलेला साबुदाणा घ्यायचा एका बाउलमध्ये। त्यामध्ये शेंगदाणा आणि हिरवी मिरची मी एकत्रच वाटून ह्याच्यामध्ये घातलेला आहे। 1 वाटी साधारण तेही घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं ह्याच्यामध्ये आणि 1 बटाटा असा मी किसून घातलेला आहे ह्याच्यामध्ये। म्हणजे काय होतं, बटाटा जो आहे ना तो एकदम व्यवस्थित किसला जातो आणि त्याचे कुठेही कण उरत नाहीत आणि आपल्याला जे स्टिक्स आहेत साबुदाण्याचे ते इझिली करायला जमतात। तर हाताने न कुस्करता किसणीच्या मदतीने ना असा किसून घ्यायचा। ह्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते, म्हणजे तुम्हाला परफेक्ट प्रमाण मिळेल। तर हे सगळं हाताने ना आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं। चांगलं मिक्स झाल्यावरती ना हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे काय होईल, स्टिक पटकन आपल्याला तयार करता येईल, हाताला जास्त चिकटणार नाही। त्यामुळे हाताला तेल लावायचं आणि साबुदाणा बनवतो आपण ती प्रोसेस जी असते ती एकदम इझी असते, कारण आपण त्यात गोल वडे करतो। ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडं मिश्रण हातावर घ्यायचं आणि असा रोल करायचा आहे। थोडंसं लेंदी प्रोसेस होते, पण साबुदाण्यापेक्षा ह्या ज्या स्टिक्स आहेत त्या जास्त कुरकुरीत बनतात आणि जास्त काळ सुद्धा त्या कुरकुरीत टिकून राहतात। तर बघा, हे मस्त असे स्टिक्स जे आहेत ना ते मी तयार करून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर इथे ना मी तेल गरम करत ठेवलंय। तेल चांगलं गरम करायचं आणि ना हाय फ्लेमवरतीच आपण हे तळून घ्यायचे। साबुदाणा तळताना सुद्धा, साबुदाणा वडा आपण जेव्हा तळतो तेव्हा सुद्धा गॅस फास्ट ठेवायचा आणि पटापट तळून घ्यायचे। नाहीतर मग काय होतं, साबुदाणा जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा तो फुटतो, अंगावर उडण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपल्याला साबुदाणा वडे किंवा ह्या स्टिक्स आपण जेव्हा बनवतो तेव्हा त्या हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायच्या। मस्त गोल्डन रंग येईपर्यंत ह्या स्टिक्स फ्राय करायच्या। तेलात घातल्यावर जर आपल्याला वाटते की ह्या एकमेकांना चिकटल्या जातात तर काहीच हरकत नाही, तेलामध्ये ह्या थोड्या वेळाने सुटल्या जातात किंवा आपण पूर्णपणे तळून झालं ना की बाहेर काढायच्या आणि मग हाताने सुद्धा तुम्ही त्यांना मोकळ्या करून घेऊ शकता। तर ह्या अशा मस्त गोल्डन रंग येईपर्यंत ह्या स्टिक्स छान फ्राय करायच्या। आता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता, कारण आपण ह्याच्यामध्ये जास्त काही ॲड केलेलं नाही आहे। मिठाऐवजी, रेग्युलर मिठाऐवजी सेंधव मिठाचा वापर करायचा, जर तुम्ही सेंधव मीठ खात असाल उपवासाला तर, आणि हे तुम्ही बनवून खाऊ शकता। जर तुम्ही उपवासासाठी हे नसाल बनवत तर सिंपल आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर किंवा कढीपत्ता अजून काही बारीक चिरून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि ह्या कुरकुरीत अशा स्टिक्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। तर बघा, काय मस्त कुरकुरीत आवाज येतोय ना, ह्या दिसायला पण एकदम मस्त दिसतात आणि खायला सुद्धा एकदम मस्त कुरकुरीत लागतात। तर झाल्यात आता आपल्या इथे बनून तयार साबुदाण्याच्या हा कुरकुरीत स्टिक्स। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।